इथं आपल्याला ही जी वनस्पती दिसते आहे ह्या वनस्पतीचं नाव आहे धायटी असं म्हणतात हिला. संस्कृत नाव हिचं धातकी आहे. इथं धायटीची फुलं बघायला मिळतात आपल्याला. या फुलांवरूनच तिचं आणखीन एक पर्यायी नाव वन्नीज्वाला असं आहे. वन्नीज्वाला म्हणजे आगीच्या ज्वाळांसारखी हिची फुलं दिसतात म्हणून तिला वन्नीज्वाला म्हणतात. इंग्लिशमध्ये असं फायर फ्लेम बुश असं सुद्धा म्हणतात त्याला. धातकीचा जर रसवीर्य विपाक बघितला तर कशाय रसाची आहे धातकी. कशाय रसाची कटू विपाक आणि शीतवीर्य. त्यामुळे कषाय रस आणि शीतवीर्य असल्यामुळं अतिसार, प्रवाहिका किंवा रक्तप्रदर अशा व्याधींमध्ये धायटीचा उपयोग होतो. धायटीचा उपयुक्तांग सांगताना धायटीचं पुष्प हेच त्याचं उपयुक्तांग सांगितलं आहे. आणि धायटीचा आयुर्वेदिक औषधातला सगळ्यात महत्त्वाचा आणखीन कुठला उपयोग असेल तर आसवारिष्ट जे आपण मनवतो त्या आसवारिष्टांच्या निर्माण प्रक्रियेमध्ये जे किण्वन करायला लागतं त्यासाठी ही धायटीची फुलं वापरतात.